हा, आई कुठे गेली? आणि आई बघेल. बघू दे. आणि सोड. म्हणू सावकाश सावकाश. बस बस इथे. काय आईला कळू नये म्हणून दाखवलंच नाहीस ना पायाचं? असू दे. मी करतो. मला ऑफिसला जायचंय, उशीर होतोय. ए म्हणू ऐक. म्हणू तर बस बरं बस. तुला मलम लावून देऊ? नको रे, पटकन उठल्यामुळे कळ आली, जास्ती नाही दुखत आहे. राहू दे, डबा भरायचा आहे ना परत. तू उठू नकोस, मी भरतो. आलोच. आणि यात भरायचं. यात भरू? बर आलोच. हा लवकर. तुला नुसत्या चौकशा, काय झालं कसं झालं, ऐक ऐक ऐक. काय सांगू तुला, माझी कर्म कहाणी. अगं माझं पोरगा आहे ना अनिकेत, ओळखतेस ना तू, केवढा लाजळू आहे लहानपणापासून. या पोरीच्या प्रेमात पडला आणि ती पोरगी पण त्याच्या प्रेमात पडली. बोल आता, कोणाला खबर बातच नाही. कशी आहात? हा बरे बरे. काय सांगताय काय? हो, ते आपले सोसायटीचे सेक्रेटरी आहेत ना, देसाई ना, त्यांची पोरगी. काय सांगता? मानसिका ओळखलंच नाही मगाशी मी तिला. काय मावशी कशी आहात? आता एका सेकंदापूर्वी गेला होतास ना कशात म्हणून विचारायला, आता परत आला? हा, कसल्या चौकशात रे तुझ्या? येऊ का एक सोमडा? मग मगाशी साडी नेसली होती ना म्हणून ओळखलं नसशील तू. मला पोरगी माहितीये, पोरगी गोड आहे, लय चांगली. पण ह्या असं केल्यामुळे बाप रागवला ना. आता कुठला बाप रागवणार नाही मला सांग? पण मग अशा वेळेला आपण नाही जवळ घ्यायचं पोरांना, तर कोणी घ्यायचं काय करणे सांग मला? पोरीचं माहेर तुटलं ग बाय. म्हणजे लग्न पण केलं? आम्हाला माहिती पण नाही, सांगितलं पण नाही. मला तरी बोलवायचं. बाय माझे, मला बोलवलं असतं तर तुला बोलवीन ना. बाहेरच्या बाहेर लग्न केलं, डायरेक्ट पोरीला घरात घेऊन आला. करू काय सांग? लोकांच्या पोरीला वाऱ्यावर नाही ना सोडू शकत मी. दारी आलेल्या लक्ष्मीला कशी परत पाठवू सांग मला? आमच्या नशिबात अनिकेतचं लग्न नाही तर नाही, लग्नाचा लाडू तर द्याल, लग्नाच्या पूजेला तर बोलवाल. म्हणजे पूजा घालणार आहे ना. काय करू मी तुझं? थोडी चांगली गोष्ट सांगितली. पूजा घालणार मी, पूजा घालणार आणि पूजेचे लाडू पण देणार तुला. जय किंचाळे बाबा. सर या या बसा, सगळी तयारी केली आहे. बसा. हा हळू 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 हळू. सर 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 सावकाश सर. हळू 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 हळू. सर 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 काय सर सर काय करताय सर?
अहो, लंकारी फायनान्सचे मालक आहात तुम्ही खाली बसताय. बोप्या बोप्या बस खाली. नको बोप्या खाली बस. सर, गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे सर. होतील दुरुस्त, बस खाली. हे काय? दारू जेवढी जुनी तेवढी किक खतरनाक. करेक्ट, बरोबर बोललात. त्याला काही जुन्या गोष्टी जुन्या सवयी सुटत नाहीत रे. किती वर्षाने पितोय स्वदेशी. हा, स्वदेशी. हळू 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 हळू. ते घ्या पटकन. अहो अहो हे काय करताय? नको असलेल्या गोष्टी काढून टाकतोय घरातून आणि आयुष्यातून सुद्धा. काही गरज नाहीये. या 4 गोष्टी राहिल्या ना तर अडगळ होत नाहीये घरामध्ये. अडगळच आहे. तुझी मुलगी आणि तिच्या वस्तू माझ्या डोळ्यासमोर नकोय. अच्छा, माझी मुलगी का? ती तुमची कोणीच नाहीये का? नाही. घरातून 4 वस्तू काढून टाकालो, पण मनातून तिच्या आठवणी काढता येतील का? मी सगळं पुसून टाकू शकतो. अशी मुलगी माझ्या घरात जन्माला आलीच नाही असं मी समजेल. नाहीतर जन्माला आल्या आल्या मेली. अहो काय अभद्र बोलताय हे तुम्ही? हो, अगं मग तिने बोलण्यासारखं काय ठेवलंय मागे? हा? आणि हे बघ, तुलाही जर तिची फार आठवण येत असेल ना तर तूही तिच्यासोबत गेलीत तरी चालेल. नाहीतर मीच जातो कुठेतरी. अहो कुठला विषय कुठे नेताय तुम्ही? मी फक्त एवढंच म्हटलं की निर्मला, आपण प्रत्येक वेळेस काहीतरी म्हटलंच पाहिजे असं असतं का? हा? निर्मला, भूक लागलीये. 4 घास पोटात ढकलायला मिळतील का? काय तुझी मुलगी आणून देणार आहे डबा? प्रत्येक वेळेला मनूला मध्ये आणायलाच पाहिजे का? हो, माझं म्हणणं एवढंच होतं. या सगळ्या प्रकारानंतर उषाताई स्वयंपाक करायला येतील असं मला वाटत नाही. पोरं चुकली. पोरांच्या वतीनं मी माफी मागते भाऊ. मला त्याविषयी काहीच बोलायचं नाहीये. भाऊ पण माझं तुमच्याबद्दल काहीच तक्रार नाहीये. पण उगाचच आता गुंता वाढायला नको. त्यामुळे प्लीज मी या. म्हणजे मी कामाला यायचं ना? मी सांगतोय ना. हे बघा कसं आहे उषाताई, आजवर आपले संबंध खूप जिव्हाळ्याचे होते, पण आता ते राहिलेले नाहीयेत. माझा नाईलाज आहे. पुन्हा नव्याने काही कटकटी नको आहेत. त्यामुळे प्लीज तुम्ही जा. निर्मला, काय होतंय? अहो माझा पाय. हा? ताई, बस बस अरे, काय बस, झालं ताई? बस, ये. इथे सावकाश सावकाश. बस. काय हे? इथं बसा इथं बसा इथं बसा. थांब, पाणी देते पाणी देते. अहो अहो देते. अगं आई ग. अय ग उषा, मला गुडघ्याने अगदी नको केलंय ग. खूप दुखतोय. अगं काय करते? कुठे चालली आहेस? बस आराम कर इथे. अहो स्वयंपाक. राहू दे स्वयंपाकाचं. तू बस बघू. मी करू का स्वयंपाक? आजच्या दिवस करशील का ग स्वयंपाक? या पायानी ना अगदी पांगळी झाली आहे ग मी. अहो मी काय म्हणते, आपल्या खोलीत ना शेकायची पिशवी आहे, ती जरा घेऊन येता का? उषा, हे उषा, इकडे ये.
काय आलं? काही बरं नाही वाटत आहे का? मी डॉक्टरला बोलवू का? नाही ग, मला काहीच झालेलं नाहीये. पण उषा, तू यात घरात येणं बंद करू नकोस. हं? पण भाऊ, तू नको त्यांची काळजी करू. ते काय वेडवाकडं बोलले ना तरी तू यायचं बंद करू नकोस. हं? नाही मी येईन, मला आवडेल, पण ते तुम्हाला त्रास होईल हो. नाही ग त्रास होणार. तू स्वयंपाकाला येशील, त्या निमित्ताने माझ्या पोरीची खुशाली मला कळत जाईल ग. म्हणून येशील ना ग, एवढं ऐकशील ना. एवढ्या नाटकी असेल वाटलं नव्हतं मला. येईन मी. आता कसली जातीये, रोज येईन. आणि ऐका, पोरगी अगदी सुखरूप आहे तुमची, काही कमी पडू देणार नाही तिला. मी आहे ना. गुडघ्याचं कसं आहे, तू 4 वेळा तरी शेकला पाहिजे ना. हा उषा, जरा ह्याच्यात गरम पाणी करून आणतेस का ग? हो, आणते ना, आणते. अगं आई ग. बाबा उभा राहा, परत उभा राहा. गुडघ्यांच्या वाट्या. आज किचन मध्ये मी देतो तुला, उभा राहा. या बा. मला उभं कर, मला उभं कर. अरे उचल ना. हा ते सॉरी. अरे उचल. सक्सेसफुल. बापा इकडे ऐक. सावकाश. रिस्पेक्ट. हा. मला काय झाली नाही. हा. मला कुठं झाली. हो नाही, कळतंय ते. ठीक आहे. फॅमिली कुंडली, फॅमिली फोटो. ठीक आहे. फॅमिली लिस्ट म्हणून या सत्यजितला काढून टाकला. पण तो मगाशी बरंच काय तुम्हाला बोलून गेला, तरी सुद्धा तुम्ही त्याला काहीच बोलला नाही. म्हणजे हे असं सगळं पहिल्यांदाच घडतंय. बापा आयुष्यात खूप गोष्टी पहिल्यांदा घडतात. पण तुम्ही त्याला माफ बरा केला. बाप्या माझा फोटो काढ. हा, तुमचा फोटो काढून याच्यात लावायचा. तुझा फोन दे. चालेल. फोन दे, फोन. लोक आत्ता परवाच घेतलाय नवीन. पगार कोणी केला? पैसे चोरतो का ऑफिस मध्ये? फोटो काढ माझा. एखादी पोस्ट द्या ना मस्त अशी. आता दुसरी. काय बोलतो, टाइमपास लय करतो रे तू. चालेल. फोटो असा वाटला माहिती. हे घे. हे बघा, ही अशी वगैरे. कशी? ओके. नाही असं हे चांगलं हा. आहे. आता आणखीन काहीतरी. फोटो जर चुकला ना तर मिळाली, पोच मिळाली. काढ फोटो. काढ ना. काढला. काढलं वय बघू. हो सावडे भोपे. हो सावडे. सॉरी सर. हा, आपला फोकस क्लिअर पाहिजे आयुष्यात. काय क्लिअर पाहिजे? फोकस. हा, फोकस क्लिअर पाहिजे. म्हणून मग असल्या फालतू माणसांवरती फोकस करण्यात ना वेळच व्हायला नाही घालवायचा. आपला फोकस एकदम क्लिअर. मिस मानसींचं लग्न झालंय तेव्हा प्रत्येक दिवस इम्पॉर्टंट आहे. अरे भोप्या नको रे, परत तीच ऐकू. कळलं मला. ही त्यांच्या आयुष्यातली माणसं सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे.
एकदा का यांच्या दोऱ्या आपल्या हातात आल्या ना की मग मिस मानसी आपल्या जाळ्यात अडकल्यास बघ. कळलं काय? इकडे आता आपण ह्याच्यापैकी कोणाची 7.5 यांच्या मागे लावायची त्यावर डिस्कशन करू. हो चल, बस केदार, अंडी कापायला लागतील. हां निर्मळताई झालंय सगळा स्वयंपाक. येते मी. हो. राजन भाऊ, पोरांच्या चुका मोठ्यांनी नाही पोटात घालायच्या तर कोणी घालायच्या नाही. तुम्ही तिला रागवा, ओरडा, स्वतःपासून दूर नका हो करू. हा विषय मी आता संपवलेला आहे. हा माहितीये मला तुम्हाला त्रास होतो या विषयाचा, पण एकदा माफी देऊन बघा ना पोरांना. लहान आहेत ती. निर्मलाताई, माझ्या पोरांचा संसार सुखी होण्यासाठी सत्यनारायणाची पूजा घालते मी. तुमच्या दोघांचा पण आशीर्वाद पाहिजे. पोरगी आस लावून बसली हो. तुम्ही दोघंही आलात तर लय आनंद होईल मला. मलाच नाही, आम्हा तिघांना पण लय आनंद होईल. येते. ही तुमची फाईल, मी बोलवतो तुम्हाला. हॅलो लंकारी फायनान्स, हाऊ मे आय हेल्प यू? येस सर. परब सर, याला म्हणतात स्पीड. तुम्ही इकडे ऑनलाईन मुली शोधत बसलाय आणि तिकडे मानसी मॅम लग्न करून आल्या सुद्धा. पण मानसी मॅडम, लग्नाची पार्टी पाहिजे आपल्याला. हो मानसी मॅडम, पार्टी पाहिजे आम्हाला. पण जनरली लग्नानंतर मुली नटून थटून येतात, हो ना? मग हे मानसी मॅडम अशाही छानच दिसतात की, हो की नाही परब सर? प्रश्नच नाही. हा आणि बोल. काय बायको, काय करतेस? ऑफिस मध्ये जनरली मी कामच करते. तू का फोन केलायस? म्हणू, मी आधी फोन करायचो नाही म्हणून तुम्हाला ओरडायचीस, आणि आता मी फोन केलं तर तुम्हाला म्हणतेस का केलास? झालं तुझं सुरू? सकाळपासून 20 वेळा फोन केलायस. काम करतेय ना मी, काम करू दे ना. हे म्हणू, किती अनरोमॅन्टिक आहेस ग तू. आणि नवऱ्याशी असं बोलतात का? हो, नवरा जर कामच करू देत नसेल ना तर असंच बोलतात. हा, हे पण तू ऑफिस मध्ये सगळ्यांना सांगितलंस का? हो. हे काय होती त्यांची रिॲक्शन? ईशाचा विश्वासच बसत नाहीये आणि परब सर अजूनही चिडवतायत मला. हे म्हणू, उद्या आईने घरी पूजा ठेवली आहे, तू सगळ्यांना इन्व्हाइट का नाही करत? अरे सगळ्यांना कसं इन्व्हाइट करू? अगं सांग ना त्यांना, या म्हणावं सगळे. आणि अरे आपलं घर छोटस आहे ना, सगळे आले तर अडचण होईल. हे म्हणू, घर लहान असलं म्हणून काय झालं? अरे अपना दिल तो बडा आहे ना. हा, हे बोलव ना सगळ्यांना. बर, बोलवते सगळ्यांना. स्वीट डिश काय? आय लव्ह यू म्हण ना. आणि वेड आहेस का तू? नंतर बोलते. बाय. हे म्हणू, बाय. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आणि